Okay. So fine, let us start our learning session. And in today's lecture, we will understood the concept of experimental research design, or it is also known as a causal research design. It's not the casual one. It's a causal. Causal means cause and effect based. Okay. So I hope means in the last lecture we have understood some of the concept out of this, and let us take a review, short review about that all. So the first is it was there a manipulation. Manipulation means any kind of intervention, any kind of we can say the participation by the researcher or the experimental that knows as a manipulation. Suppose the thing which might be, we can say many times क्या होता है कि लोग कुछ मैनिपुलेट करते हैं किसी चीज के अंदर, हम हस्तक्षेप जिसको कहेंगे, तो मतलब जो भी कुछ प्रोसीजर है, जो भी कुछ सिक्वेंशियल एक्टिविटी है, उसको उसी तरीके से ना करके हम वहां पे कोई ना कोई चेंज कर देते हैं या फिर उसको इंटरवेन कर देते हैं. सो उसको हम कहेंगे मैनिपुलेशन. वैसे तो मैनिपुलेशन वर्ड थोड़ा सा एक निगेटिवली कंसिडर किया जाता है, बट इन रिसर्च मैनिपुलेशन होता है जब भी कोई रिसर्चर अपना कुछ intervention करके he want to study something or he want to something to observe. In that case he have to manipulate, किसी न किसी चीज को कम या ज्यादा करके वो मैनिपुलेट करते हैं और इफेक्ट देखते हैं. Second thing is determinism. So that is about the all events have causes. So जब हम it is one kind of tendency of a person, और रिसर्चर की तो हमेशा होनी चाहिए. रिसर्चर ने हमेशा सोचना चाहिए कोई भी चीज होती है, जो भी कुछ इम्पैक्ट या इफेक्ट होता है, उसको होने के लिए कुछ ना कुछ वहां पे कारण होना चाहिए. सो दैट इज अ डिटर्मिनिज्म. ऑल द टाइम वी पीपल इन जनरल लाइफ ऑल्सो, हमने यही सोचना चाहिए कि हर एक चीज का कोई ना कोई रीजन होता है, एंड विदाउट रीजन देर इज नो थिंग एग्जिस्ट इन द वर्ल्ड. आप समझ रहे हो मेरी बात? हम हमेशा कहते हैं कि हमारा बिलीफ होना चाहिए, हमारी श्रद्धा होनी चाहिए, विश्वास होना चाहिए किसी चीज को. और वो बिलीफ क्या कहती है कि थिंग्स माइट बी देयर विदाउट रीजन. लेकिन साइंटिस्ट ऐसा कभी सोच नहीं सकते. जो भी कोई रिसर्चर है, जो भी कुछ एक पर्सन है हु इज बिलीव ऑन साइंस, सो उसने हमेशा यही सोचना चाहिए कि हर एक चीज को होने के लिए कुछ ना कुछ कारण रहता है, और वो कारण के सिवा कोई भी इफेक्ट हो नहीं पाता है. तो यहाँ पे ये एक बात आप माइंड में क्लियर कर लीजिए. इफ यू वांट टू डेवलप अ साइंटिफिक माइंडसेट, then you must have to become you must have to practice this tendency. I would say practice, because हमें ये सिखाया नहीं जाता है कि हर एक चीज के बारे में हम प्रश्न पूछे, हर एक चीज के बारे में हम डाउट्स क्रिएट करें, एंड हर एक चीज के ऊपर हम उसके रीजंस क्या है वो ढूंढे. ये हमारा स्थायी भाव नहीं है. हमें ये चीजें जनरल वर्ड में सिखाया नहीं जाता है. एंड परहैप्स माइट बी बिकॉज दैट वी पीपल, we as a Indian, we are not that much progressed. We have not that much progress in the world. हमने अब तक इतना डेवलपमेंट या फिर हमने उतना प्रोग्रेस क्यों नहीं किया है? क्योंकि हमारा माइंडसेट हमें कहता है कि कोई भी चीजों का हमने कारण नहीं पूछना चाहिए, नहीं देखने चाहिए, और कोई चीजें विदाउट रीजन भी हो सकती है. लेकिन आज से, अभी से आप इस माइंडसेट को तैयार करने की कोशिश कीजिए, जिसको हम कहेंगे अ साइंटिफिक वे ऑफ थिंकिंग. उसमें होता है कार्य कारण भाव. कोई भी चीज विदाउट रीजन हो नहीं सकती इन दिस वर्ल्ड. ओके, आर यू गेटिंग मी? तो एक डिटर्मिनिज्म होता है जहां पे हम हर एक चीज को देखते हैं कि उसके कुछ ना कुछ रीजन हो सकते हैं. देन प्रोबेबिलिस्टिक कॉजेस होते हैं, जो कॉजेस हम मतलब उसकी शक्यता के आधार पर उसको कंसिडर करते हैं. सो प्रोबेबिलिटी इज देयर. देन एक्सपेरिमेंटल रिसर्च इज देयर, द रिसर्च विच इज
having some control and some of the variables which are dependent and independent. Researcher manipulates the dependent variable, उसको हम एक्सपेरिमेंट कहते हैं. एक्सपेरिमेंट में हम क्या करते हैं, कोई चीजों को कंट्रोल में करके उसका इफेक्ट देखते हैं. Then variable, it is known as an inconstant thing. The thing which is all the time vary, that is a variable. Okay, जो चीज हमेशा स्थिर नहीं रह सकती उसको हम वेरिएबल कहते हैं. एंड द कांस्टेंट थिंग विच इज नॉट चेंजिंग, कोई भी चीज हो जिसको हम बदल नहीं रहे या फिर बदलना नहीं चाहते, दैट इज बिकम अ कांस्टेंट. तो कांस्टेंट चीजें, रिसर्च में कुछ चीजें कांस्टेंट हो सकती है, कुछ वेरिएबल हो सकती है. तो इसके अनुसार कांस्टेंट हम कंसिडर करेंगे अ सिंगल वैल्यू विच मे नॉट बी वैरी. ओके, वे उसको हम, वो बदलती नहीं है, उसको हम कांस्टेंट कहते हैं. द नेक्स्ट इज इंडिपेंडेंट व्हेरिएबल. इंडिपेंडेंट व्हेरिएबल मीन्स मराठीत आपण त्याला म्हटलंय बदलविणारा, ज्यामुळे बदल होतो तो इंडिपेंडेंट व्हेरिएबल. डिपेंडंट व्हेरिएबल, ज्यावर बदल होतो तो, जो दुसऱ्यामुळे बदलतो असा. आता आपल्या फ्रेंड्स मध्ये सुद्धा असे काही डिपेंडंट आणि व्हेरिएबल, इंडिपेंडंट असे व्हेरिएबल असणारे फ्रेंड्स असतात, बरोबर ना. काही फ्रेंड्स जे तुम्हाला बदलवतात आणि काही फ्रेंड्समुळे तुम्ही बदलतात. तर तुमच्यामध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर हा डिपेंडंट किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबलचा अंतर्भाव आहे. Then cause and effect relationship, it is a very easy concept to understand की relationship in which one variable affects another variable. अशा प्रकारचा एक संबंध की ज्यामध्ये एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलवरती इम्पॅक्ट होतो, दॅट इज कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. म्हणजेच एक व्हेरिएबल हा दुसऱ्या व्हेरिएबलवरती परिणाम करतो. मग जो व्हेरिएबल दुसऱ्यावर परिणाम करतो तो असतो कॉज, आणि ज्याच्यावर परिणाम होतो तो असतो इफेक्ट. बरोबर आहे, आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलंय. Anyway, so let us move further. Now in here we'll understand a causality. Causality, what is a causality? It is cause and effect relation simply, or we can say it is a causation, is the relation between an event, that is a cause, and the second event effect. See, cause and effect हे दोन वेगवेगळे इफेक्ट आहेत. एक आहे कॉज आणि दुसरा आहे, this is two events actually. One is cause, another one is effect, where the first event is understood to be responsible for the second. जिथे एका फर्स्ट जो इव्हेंट आहे कॉज, त्याच्यामुळे दुसरा रिसर्च इव्हेंट वरती परिणाम होत असतो आणि त्याला आपण सेकंड इव्हेंट म्हणतो. इन कॉमन युसेज, कॉझॅलिटी इज ऑल्सो रिलेशन बिटवीन अ सेट ऑफ फॅक्टर्स, कॉजेस अँड फेनॉमेना. एक आणखीन कॉझॅलिटीला काय कन्सिडर करू शकतो आपण, it is a relation between set of factors, number of factors are there, and there would be some phenomena. Phenomena म्हणजेच काय, जी घडणारी घटना आहे, जे परिणाम आहे, जे इफेक्ट आहेत, जो इम्पॅक्ट आहे, that is nothing but a phenomena. Okay, the essential elements of a causation is that A produces B, or A forces to B occur. Okay, A मुळे B घडतोय किंवा A B ला घडवण्यास फोर्स करतोय. ओके, सो दॅट इज इसेन्शियल एलिमेंट ऑफ कॉजेशन. म्हणजे कोणत्याही गोष्टीला जेव्हा तुम्ही कॉजेशन म्हणणार तर त्या ठिकाणी अशा दोन गोष्टीमध्ये संबंध असला पाहिजे ज्याचा परिणाम एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवरती झाला पाहिजे. सो देन ओनली देर इज अ कॉजेशन. हे बघा, बऱ्याच वेळेला असोसिएशन असतं पण कॉजेशन नसतं. म्हणजे मी तुम्हाला लास्ट याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितलं होतं की पेट्रोलची किंमत वाढली म्हणून इतर महागाई वाढली. सो देर इज अ कॉज अँड इफेक्ट. पेट्रोल हे ए झालं आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे बी, म्हणजे ती महागाई आहे. ठीक आहे, पण तुमच्याकडे असणारं म्हणजे आपण असोसिएशन म्हणू तर ज्या ज्या वेळेला पेट्रोलचीच म्हणजे आपण महागाई वाढते त्यावेळेला फक्त पेट्रोलमुळेच वाढते असं नाहीये, तर त्यामध्ये इतरही काही फॅक्टर्स असू शकतात. तर फक्त म्हणजे अशा प्रकारे काही असोसिएशन पण असतं. महागाई वाढण्यासाठी कदाचित एखाद्या रिसोर्सची स्कार्सिटी असेल, लोकांचा इन्कम तेवढा नसेल, अशा पद्धतीने सुद्धा काही गोष्टी असतात की ज्या इम्पॅक्ट करत असतात. म्हणजे असोसिएशन हे काही एक असू शकतं, कोरिलेशन असू शकतं आणि काही ठिकाणी कॉजेशन असू शकतं. एनिवे, लेट अस टेक वन ऑफ द एक्झाम्पल हियर. सेल्स इन्क्रीज फॉलोविंग इन्क्रीजिंग द प्रमोशन. ओके, इथं काय म्हटलंय की तुम्ही प्रमोशन वाढवता आणि त्यामुळे सेल्स वाढतं. सो
inference that was probably but not certainly the cause a prompt promotion. म्हणजे बऱ्याच वेळेला तुमचं प्रमोशनमुळे सेल वाढतो. सो हिअर वी कॅन से दॅट द प्रमोशन इज कॉज ऑर इफेक्ट. अँसर मी. या ठिकाणी 2 इव्हेंट सांगितले मी तुम्हाला. ओके, प्रमोशन आणि सेल. तर सेलमुळे प्रमोशनच्या ऐवजी तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट समजा, तर सेल हा वाढतो, त्याला कारण आहे प्रमोशन. सो इथे कॉज आणि इफेक्ट कोणती गोष्ट आहे ते सांगा. कॉज काय आहे? प्रमोशन इज कॉज. प्रमोशन इज अ कॉज अँड द सेल इज इफेक्ट, बट इट मे नॉट बी सो. म्हणजे इथे आणखीन मी तुम्हाला कोरिलेशन दाखवायचंय की झालंय, चला ठीक आहे, प्रमोशन सेल केलं जास्त तर सेल वाढतोय, पण हे असंच असेल असं नाही. कदाचित तुमच्या कॉम्पिटिटरचं प्रॉडक्ट तुमच्यापेक्षा जास्त म्हणजे खराब असेल, किंवा तुमच्या प्रॉडक्टचे काही वेगळे फीचर्स असतील. सो हे फक्त एक अनुमान आहे, हे सिद्ध नाही झालेलं. दिस इज ओनली अ प्रोबॅबिलिटी और इन्फरन्स. इन्फरन्स म्हणजे अनुमान आहे की काय, की देर इज अ प्रोबॅबिलिटी बट नॉट सर्टेनिटी. सर्टेनली नाहीये काय, की त्या ठिकाणी तुमचं प्रॉम्प्ट प्रमोशनमुळे सेल वाढला, हे सर्टन नाहीये. अँड दॅट नीड टू एस्टॅब्लिश अ रिलेशन. मग त्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन गॅदर करावं लागतंय, आपल्याला दाखवून द्यावं लागतं की कशा म्हणजे कारणामुळे प्रमोशनमुळे सेल वाढलाय, हे आपल्याला सिद्ध करावं लागतं. We need to prove. Then and only someone will accept that because of promotion the sale increases. Well, meeting the ideal standard of causation requires that one variable always causes another and no other variable has the same causal effect. आणि जेव्हा आपण आयडियल स्टँडर्ड कॉजेशन म्हणतो त्यावेळेला आपल्याला एक सिद्ध करावं लागतं की याच व्हेरिएबलमुळे हा इफेक्ट होतोय, किंवा दुसऱ्या कुठल्याच व्हेरिएबलमुळे आपल्याला हा इफेक्ट मिळत नाहीये जो की या व्हेरिएबलमुळे मिळतोय. म्हणजे अशा पद्धतीचं आपल्याला एक अंडरस्टँडिंग किंवा प्रूफ तिथे द्यावे लागतात. आपण ते बघूयात कसं. द मेथड ऑफ ॲग्रीमेंट प्रपोज बाय जॉन स्टुअर्ट मिल्स स्टेट दॅट. आपण आता मिल्स मेथडने बघूयात कशा पद्धतीने कॉजेशनचं रिलेशन अंडरस्टँड करू शकतो. But let us understand in his word what he's saying. When two or more cases of given phenomena have one and only one condition in common, then that condition may be regarded as the cause or the phenomena. म्हणजे 2 कंडिशन आहेत आणि त्यामध्ये जर खरंच रिलेशन आहे, then only we can say one is a cause, another one is a phenomena. Now let us see how. So Mills method of agreement, there is 2 methods propounded by the Mills. One is agreement and another one is a difference. So let us see by the first method, agreement method मधनं बघूयात आपण काय आहे causation. तर नंबर 1 आणि नंबर 2 असे 2 फॅक्टर इथं आहेत. एक नंबर 1 मध्ये काय दाखवलंय, A plus B plus C. When these 3 things comes together, the outcome generates Z. ABC मुळे आपल्याला Z मिळतोय. हा एक नंबर 1 सिच्युएशन किंवा कंडिशन ठेवलेली आहे. आणि सेकंड कंडिशन मध्ये आहे देर इज अ C, D आणि E. अगेन वी आर गेटिंग अ Z. ओके, सो व्हॉट इज कॉमन इन नंबर 1 अँड नंबर 2? सो कॉमन मीन्स द ॲग्रीमेंट. ॲग्री काय झालेलं आहे त्या दोन्हीमध्ये, तर ॲग्री झालेला फॅक्टर हा C आहे. मग आपण या ठिकाणी कन्क्लुजन काय करू शकतो किंवा इन्फरन्स काय काढू शकतो, बिकॉज ऑफ C देर इज अ झेड. म्हणजे C मुळे झेड आहे, ना की A B मुळे किंवा DE मुळे. आर यू गेटिंग मी? लक्षात येते ना तुमच्या? सर याचं एखादं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण सांगू शकतो? हो, सांगू ना आपण. त्याच्यावरती पण एक घेऊयात. मी तुम्हाला एक छोटा असं 2 मिनिटाचा व्हिडिओ दाखवणार आहे, डोंट वरी. पण इथे फक्त ॲग्रीमेंट मेथडचं. आणि तुम्हाला एक सिम्पली सांगतो बघा, तुम्ही लहानपणी सुद्धा काही गोष्टी आता प्रयोग केला आहेत किंवा आपण आपल्या स्टडीमध्ये होता. तुम्ही 2 सारखी म्हणजे एकाच झाडाची 2 रोपे घेतली, ठीक आहे. 2 रोपांवरती तुम्ही एक्सपेरिमेंट करण्याचं ठरवलं. एका रोपाला तुम्ही नंबर 1 म्हटलंय, दुसऱ्या रोपाला नंबर 2 म्हटलंय. एका रोपावरती थोडक्यात त्यांना सूर्यप्रकाशाचा काय परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी एका रोपाला तुम्ही घरात ठेवलं, सारखंच पाणी, सारखीच माती आणि एकाच झाडाचं रोप. आणि दुसऱ्या रोपाला फक्त तुम्ही काय केलंय, त्याचंही तेच रोप आहे, तेच पाणी आणि तशाच पद्धतीची माती आहे किंवा तेच फर्टिलायझर आहे, फक्त त्याला सूर्यप्रकाशात ठेवलं. आणि मग तुम्ही बघितलं की सूर्यप्रकाश हा एक व्हेरिएबल झाला. हा लक्षात घ्या. हा ABC प्रमाणे आपण A म्हणू जमीन, दुसरं B म्हणू की त्याचं पाणी आणि C म्हणू की तो सूर्यप्रकाश आहे.
आणि दुसऱ्या रोपामध्ये आपण काय केलंय, जमीन आणि पाणी म्हणजे आपल्याला सारखंच ठेवलंय, पण सूर्यप्रकाश एक ठेवलाय की ऍक्च्युली दॅट इज अ डिफरन्स मेथड. ती डिफरन्स मेथडमध्ये येते. म्हणजेच तुम्ही एक फॅक्टर कंट्रोल केला त्या ठिकाणी, किंवा तुम्ही एक्सपेरिमेंट केला एका फॅक्टरवरती. एक फॅक्टर म्हणजे कुठला, सूर्यप्रकाश, जो की व्हेरिएबल आहे. पण तुम्हाला त्यातनं समजलं की आउटकम मध्ये काय इम्पॅक्ट होतोय. तर आउटकम जर तुम्हाला झेड नाही मिळाला, सो दॅट इज अ डिफरन्स. डिफरन्स मेथड मधनं मी तुम्हाला जे आता एक्झाम्पल दिलंय ते डिफरन्स मध्ये येणार आहे ऍक्च्युली. ते पण लगेच बघून घ्या कसं आहे. इथे नंबर 1 मध्ये काय म्हटलंय, ए बी सी मुळे झेड येतोय, आणि नंबर 2 मध्ये म्हटलंय ए बी अँड नो सी इज देअर, सो नो झेड. तुम्हाला आउटकम जे झेड हवं होतं ते मिळालं नाहीये, कारण तुमच्या एक्सपेरिमेंट नंबर 2 मध्ये झेड सी नाहीये. सो देअरफॉर अगेन वी कॅन कन्क्लूड सी कॉजेस झेड. म्हणजे हे तुम्हाला मी आता एक्झाम्पल सांगितलं की एका रोपाला तुम्ही सूर्यप्रकाश दिला आणि दुसऱ्याला नाही दिला. ते एक्झाम्पल तुमच्या डिफरन्स मेथड मधनं येत आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही सूर्यप्रकाश नाही दिला सेकंडला, आणि म्हणून तुम्हाला त्या रोपाची वाढ नाही दिसली. सो देर इज नो झेड विदाउट सी. ओके, लक्षात आलं तुमच्या? हॅलो. येस सर. आणि वरच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणू शकतो की तुम्हाला सी हा कॉमन आहे. सी मुळे झेड येतोय, कारण सी जर नसता तर झेड नसता आला. जसं की आपण आणखीन तुमच्या एक्झामच्या स्वरूपात म्हणू की तुम्हाला ठराविक एखादी गोष्ट मार्क्स मिळालेत आहे, पण तुमच्या मेथड्स अभ्यासाचे आहे की तुम्ही ए बी आणि सी सुरुवातीला स्टडी केला तुमच्या रीडिंग मधनं, नंतर रायटिंग मधनं, आणि नंतर तुम्ही काही व्हिज्युअल्स बघितले, हा जो सी आहे, आणि तुम्हाला झेड इतके मार्क्स मिळाले. आणि नंतरच्या मेथडमध्ये तुम्ही रीडिंग रायटिंग नाहीच केलं, आणि पण व्हिज्युअल इफेक्ट बघितले किंवा व्हिज्युअल काही बघितलं, आणि तुम्हाला झेड तेवढेच मार्क्स मिळाले. सो अगेन वी कॅन से बिकॉज ऑफ तुमच्या सी मुळे तुम्हाला झेड मिळाला आहे. सो देअरफॉर अगेन अ कन्क्लुजन इज सी कॉजेस झेड. सी इज अ कॉज फॉर झेड. सो बोथ मेथड, ॲग्रीमेंट किंवा डिफरन्स मेथडनं आपण आपलं कन्क्लुजन काढू शकतो. आपल्याला कन्क्लुजन काय काढायचंय की कुठल्या व्हेरिएबलचा इम्पॅक्ट काय झालाय, किंवा डिपेंडंट व्हेरिएबल काय आहे आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल काय आहे. See, thus, if we can find Z and only Z in every case where we find C and no others A, B, D, E are found with Z, then we can conclude that C and Z are causally related. C आणि Z मध्ये काहीतरी संबंध आहे, आणि त्याच्यामध्ये C is responsible for Z. That is a conclusion we can make. Okay, let us take a break, and I'd like to share some of the short video. You might clear your understanding more. They were just given some plants. The only problem is that neither Mark nor Molly has a green thumb. In order to keep the plants healthy, Mark and Molly need to figure out how much water the plants need. Mark takes his plant and he places it in the window. Mark decides to give his plant 100 milliliters of water once a week. Molly hides her plant from Mark. She places it in the closet. There, she decides to water it with 100 milliliters of water 3 times a week. Mark's plant is green, tall, and healthy. Molly's is not looking so healthy. Mark concludes that it's better to water a plant once a week. Although Mark's plant is healthier, something in this comparison. ओके, आता या फर्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये काय झालंय, हा कंट्रोल एक्सपेरिमेंट लक्षात घ्या, ज्यामध्ये 2 झाडं सारख्याच याची झाडं ठेवली गेलीत, आणि त्यांचं एक हायपोथेसिस होतं की जास्त पाणी दिल्यामुळे एखादं झाड जास्त वाढतं. म्हणून काय झालंय, ज्या गर्लकडे जे रोप आहे त्या रोपाला ती दिवसातनं 3 वेळेला पाणी देत होती, पण घरात ठेवलेलं होतं. आणि इकडे जो बॉय आहे त्याच्या रोपाला त्याने एकदाच दिवसातनं पाणी दिलेलं आहे, पण सूर्यप्रकाशात ठेवलंय. आणि 1 महिन्यानंतर त्यांना रिझल्ट दिसला की जे बॉयकडे रोप होतं त्याची वाढ खूप चांगली झाली. आणि म्हणून यावरनं त्यांचं फर्स्ट एक कन्क्लुजन काय आहे की कमी पाणी दिल्यामुळे जास्त मोठं झाड झालेलं आहे. बरोबर आहे. त्यांनी फर्स्टली काय केलंय,
जो की एक व्हेरिएबल कन्सिडर केलेला आहे, ओनली वॉटर. बाकीच्या कुठल्याच गोष्टीला त्यांनी रिसर्च मध्ये घेतलेलं नाहीये, त्यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये घेतलेलं नाहीये. आणि म्हणून हा रिसर्च थोडासा अपुरा आहे, कारण त्यांनी बाकीच्या व्हेरिएबल्सचा इम्पॅक्ट लक्षात घेतलेला नाहीये. आता बऱ्याच वेळेला रिसर्चमध्ये असंच होत असतं की आपण फक्त एखादाच फॅक्टरला फोकस करतो आणि बाकीचे फॅक्टर्स आपल्याकडनं इग्नोर होतात. जसं मी म्हटलं की महागाई वाढण्यासाठी पेट्रोल जबाबदार आहे, तर या ठिकाणी मी फक्त पेट्रोल हा एकच फॅक्टर महागाईला कन्सिडर केला. आणि यामध्ये माझी चूक काय आहे? आय एम नॉट कन्सिडरिंग other factors for the responsible, which might be responsible. There might be political, economic, and technological scenarios, and because of that, the influence sorry then काय म्हणतो आपण त्याला इन्फ्लेशन रेट इज इन्क्रीजिंग. महागाईचा जो दर आहे तो वाढतोय, इन्फ्लेशन. तर ह्या इन्फ्लेशन रेटला इतरही घटक जबाबदार आहेत. हे माझं अंडरस्टँडिंग मी अगोदर केलेलं नव्हतं. अंडरस्टँडिंग म्हणजे गृहीत धरलेलं नव्हतं. जी गोष्ट आपण रिसर्च करण्याच्या अगोदर गृहीत धरतो त्याला हायपोथेसिस म्हणतात. ते आपण बघूयात पुढे. आता यांच्याच प्रयोगामध्ये पुढची स्टेप बघा. Is not fair. If you remember, Mark's plant received sunlight while Molly's did not. To figure out how much water plants need, Mark and Molly needed to set up a controlled experiment. In this type of experiment, everything stays the same except one variable. Both plants need to be planted in the same size pot, using the same type of soil and the same amount of soil. Each plant needs to be in the same temperature, and what Mark and Molly did not do was give each plant the same amount of sunlight. Then, one part of the experiment can be manipulated. In our example, the amount of water used to water. आता बघा, वॉटरचा जो कंटेंट आहे किंवा वॉटरचा हा जो व्हेरिएबल आहे त्याला त्या ठिकाणी त्यांनी काय केलंय, ऍज अ मॅनिप्युलेशन कन्सिडर केलाय, किंवा ज्याच्यामुळे डिफरन्स बघायचा आहे, ज्याच्यावरती एक्सपेरिमेंट करायचा आहे. हा कंट्रोल्ड एक्सपेरिमेंट म्हणतात. यामध्ये कंट्रोल एक्सपेरिमेंट म्हणजे काय, की एका आपण ज्याला म्हणतो की एका सॅम्पलला प्रयोग मध्ये घ्यायचं आणि दुसऱ्या सॅम्पलला कुठलाही प्रयोग नाही करायचा, त्याला कॉन्स्टंट ठेवायचं. एक कॉन्स्टंट आणि दुसरा एक्सपेरिमेंट. म्हणजेच काय, एक कंट्रोल कॉन्स्टंट म्हणजे त्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवतोय आणि दुसरा त्याच्यावरती प्रयोग करतोय. तर ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स बघून मग आपले अनुमान काढायचे. तर या ठिकाणी सेम सॉइल आहे, सेम आपण म्हणू शकतो पॉट आहे, सेम त्यामध्ये सर्व ते रोप सुद्धा आहे. फक्त काय की पाण्याचे कंटेंट हा वेगळा असणार आहे, कमी जास्त असणार आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट रिझल्ट मिळू शकेल. सो दिस इज नोन ॲज अ कंट्रोल्ड एक्सपेरिमेंट. The plants is the only difference between the two plants. This part of the experiment is called the independent variable. The results are different this time. Given equal amounts of sunlight, we see that the plant responded better to Molly's amount of water. To ensure accuracy of the ओके, सो आत्ताच्या प्रयोगात काय केलं त्यांनी, दोन्हींना सारखाच सूर्यप्रकाश दिला. मागच्या प्रयोगात काय होतं, सूर्यप्रकाशामध्ये डिफरन्स होता आणि म्हणून त्यांना मिळणारा रिझल्ट कुठेतरी तेवढा चांगला मिळाला नाही, किंवा ते अनुमान त्यांचं करेक्ट नव्हतं. बरोबर आहे. आणि आता त्यांना कळालंय की जास्त पाणी दिल्यामुळे झाडाची जास्त वाढ होऊ शकते. म्हणजे हे आत्ताचं जे कन्क्लुजन आहे ते त्यांच्या कंट्रोल्ड एक्सपेरिमेंटमुळे झालं. अगोदरचा एक्सपेरिमेंट होता पण तो कंट्रोल्ड नव्हता, ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाशावरती कंट्रोल केलेला नव्हता. पाण्याचाच इफेक्ट बघायचा होता, कुठल्या झाडाला किती पाणी दिल्यामुळे काय होते, पण सूर्यप्रकाश हा दुसरा जो व्हेरिएबल आहे त्याला कंट्रोल केला नव्हता. आणि नंतरच्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलंय, त्याला कंट्रोल केलं. When scientists set up an experiment, the way that ओके, हा एक छोटा आणखी व्हिडिओ बघा 2 मिनिटाचा, त्यानंतर आपण परत डिस्कशन घेऊ. they test their hypothesis is by
having a variable. And so let's just start off with an example hypothesis. Let's say that I think that my houseplant will grow more if I give it a half cup of energy drink every day. In my experiment, I will have one houseplant where nothing changes. So both of these houseplants will be exactly the same temperature, and they'll get the same amount of sunlight, but there'll be one difference, and that is called a variable. And so this plant over here would be the variable group, and this plant over here will be the control group. And the one thing that we're gonna change in this experiment is I'm gonna see if giving my plant a half a cup of energy drink every day will make it grow more. So here's my energy drink can, and there's some energy drink. The energy drink that we are giving to this plant, we would call the independent variable, because that's the variable that we're controlling. Independent. The independent variable. And the dependent variable in this case is the plant's growth. So let's just say growth. I'll switch colors here. All right, so the dependent variable is how much the plant is growing. Growth. All right, so there you have it. We have a control group where nothing has changed, a variable group where we're only changing one thing, the energy drink. ओके, आता यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, दोन सारखे प्लांट आहेत, दोनांचं टेम्परेचर, दोघांचं लाईट इफेक्ट सारखा आहे, आणि यामध्ये एक ग्रुप किंवा एक जो सॅम्पल आहे त्याला कंट्रोल म्हटलेलं आहे, कारण त्याच्यावरती कुठलाच एक्सपेरिमेंट होत नाहीये. फक्त त्याला का ठेवलंय, कारण त्याच्या कंपॅरेटिव्हली दुसऱ्याला आपण कन्सिडर किंवा मेजर करू शकतो. म्हणून ज्याच्यावरती कुठलाच काही एक्सपेरिमेंट करायचा नाहीये तो असतो कंट्रोल ग्रुप. आणि दुसरा प्लांट ज्याला आपण एक्सपेरिमेंटल किंवा व्हेरिएबल ग्रुप म्हणू शकतो, आणि त्याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट्स की जे एनर्जी ड्रिंक आहे ते वापरलंय. मग हे काय आहे, दॅट इज नोन ॲज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि आपल्याकडे डिपेंडंट व्हेरिएबल काय असू शकतो, झाड किंवा झाडाची होणारी वाढ, हे आहे डिपेंडंट व्हेरिएबल. तर अशा पद्धतीने हा एक्सपेरिमेंट आणि त्यातले आपल्याला व्हेरिएबल्स लक्षात येऊ शकतात. कंट्रोल कशाला, म्हणजे कंट्रोल कशाला म्हणायचं, आणि एकूणच एक्सपेरिमेंट काय, कशा पद्धतीने वर्क करतं रिसर्च डिझाईन, दॅट वी कॅन अंडरस्टँड. The energy drink itself is called the independent variable because the independent variable is something that the scientist is controlling. And the dependent variable, how much the plant grows, is called the dependent variable because it depends on the independent variable or the energy drink. Okay guys, any question on this first of all, की आपल्याला पुढे जाऊन डिपेंडंट, इंडिपेंडंट किंवा व्हेरिएबलचे प्रकार बघायचे आहेत. फक्त इथे आपण कॉजेशन बघू किंवा एक्सपेरिमेंट कशाला म्हणायचं ते बघू. याच्या संबंधित आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला द्यायला आवडेल मला, की आता समजा कोरोनाचं लसीकरण चालू आहे. लसीकरणामध्ये असं समजा की एकाच कंपनीचे लस आणि त्या ठिकाणी कंट्रोल आणि दुसरा एक एक्सपेरिमेंटल ग्रुप केला गेला. 10 लोकांना लस दिली गेली आणि दुसऱ्या 10 लोकांना लस नाही दिली गेली, आणि दोघांवरती 1 महिन्यानंतर बघितलं गेलं की कोरोनाचा काय परिणाम झालाय. ज्यांना लस दिली आहे त्यांच्यापैकी किती अफेक्टेड झाले आणि नाही दिली त्यांच्यापैकी किती झाले. तर यातनं आपल्याला समजू शकेल की खरंच व्हेरिएबल जो आहे, व्हेरिएबल म्हणजेच काय, इथे कोरोनाची लस किंवा त्याचं जे वॅक्सिन आहे दॅट इज अ व्हेरिएबल और दॅट इज डिपेंडंट व्हेरिएबल. बरोबर आहे. तर मला थोड्याशा काही प्रश्नांची उत्तर द्या की या ठिकाणी कंट्रोल ग्रुप कुठला आहे. मी जे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं त्यामध्ये कंट्रोल ग्रुप कुठला आहे. त्यांना लस दिली नाही ते. एक्झॅक्टली, ज्यांना दिलं नाही ते कंट्रोल आहे. आणि एक्सपेरिमेंट ग्रुप ज्यांच्यावरती लसीकरण झालंय ते. आणि डिपेंडंट व्हेरिएबल कुठला आहे. नाही, डिपेंडंट व्हेरिएबल ही लस नाहीये, ते इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे तुमचं वॅक्सिन. आणि डिपेंडंट व्हेरिएबल कशाला म्हणू शकतो की
त्या लोकांमध्ये किती काउंट होतात, करोनाचं केसेस किती निघतात ते झालं तुमचं डिपेंडन्सी, की लसीमुळे निघतात की नाही निघत, हे जे प्रमाण असेल ते झालं तुमचं डिपेंडंट व्हेरिएबल. ओके, म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह केसेस ऑफ कोरोना इज अ डिपेंडंट व्हेरिएबल. ओके, तुमचा अटेंडन्स घेऊ द्या मला आता. आणि काही प्रश्न आहे की यावरती? तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही नंतरही पाठवून द्या मला, किंवा लिहून ठेवा. नेक्स्ट लेक्चरमध्ये पण तुम्ही तुमचे काही डाऊट्स असेल तर क्लिअर करू शकता. ओके, हाफ मिनिट राहिलाय, तर आपण परत थोडंसं आपलं बघूयात ही स्लाइड. Although these methods neither ensure discovery of all relevant variables nor provide certain proof of causation. आता बऱ्याच वेळेला काय होतं की आपण बऱ्याचशा गोष्टी इग्नोर करतो रिसर्चमध्ये, आणि म्हणून आपल्याला सर्वच व्हेरिएबल आपण कन्सिडर केले असं होत नाही. सो दे हेल्प ॲडव्हान्स अवर अंडरस्टँडिंग ऑफ कॉझॅलिटी बाय एलिमिनेटिंग इनॲडिक्वेट कॉझल आर्ग्युमेंट्स. पण यातनं आपल्याला काय होतं, आपली अंडरस्टँडिंग वाढू शकते. ॲटलिस्ट ज्या व्हेरिएबल्सवरती आपण एक्सपेरिमेंट करतोय त्याचा इफेक्ट तरी आपल्याला लक्षात येतो. देन causal inferences are going to be made, and although they are neither permanent nor universal, हे जे कॉज अँड इफेक्टचे रिलेशन्स आहेत किंवा त्याच्यावरचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते बऱ्याच वेळेला आपण म्हणजे इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आणि म्हणूनच म्हटलं रिसर्चमध्ये काहीच फायनल नसतं. रिसर्च हा नेहमीच कंटिन्युअस असतो. एक झाला की त्याचा पुढचा रिसर्च, तो झाला की त्याच्याही पुढचा आणखीन रिसर्च. सो इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, कंटिन्युअस जर्नी. ओके, ठीक आहे. आता लेस दॅन 1 मिनिट आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यावरती आणखीन चर्चा करूयात. Just try to understand the bottom line. In business research, researchers are more interested in understanding, explaining, predicting, and controlling relationship between variables.